संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये आज मूकमोर्चाचं आयोजन. सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरणार. मूकमोर्चा एसपी कार्यालयाच्या ऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. पोलिसांचा तगडा बंदोबस्त. तब्बल 700 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा असणार बंदोबस्त. फरार वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडी पथकाकडून चौकशी. कराडच्या शोधासाठी पत्नी मंजिली कराडची बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी चौकशी सुरू. पत्नी मंजिली कराड नंतर वाल्मिक कराडच्या 2 अंगरक्षकांची चौकशी. दादा गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचीही चौकशी सुरू. सीआयडीकडून बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी सुरू. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या. वाल्मिक कराडला तत्काळ अटक करा. रेणापूरमध्ये आंदोलकांची मागणी. 1 जानेवारीला चक्काजाम आंदोलनाचा इशारा. आमच्यावर आलेली वेळ इतर कुणावरही येऊ नये. लातूरच्या रेणापुरातील आक्रोश मोर्चामध्ये संतोष देशमुखांची मुलगी भाऊक. बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीमध्ये 6 जानेवारीपर्यंत वाढ. हत्येचा कट रचल्याचा विष्णू चाटेवर आरोप. बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत एकही मुंडे सत्तेमध्ये नको. संजय राऊत यांची मोठी मागणी. धनंजय मुंडे गुन्हेगाराचे सरदार असल्याचाही हल्लाबोल. भाजपा आमदार सुरेश धसांनी पोलीस अधीक्षकांना आकाचे पत्ते सांगितले. बीडचं संपूर्ण पोलीस दल आकाचं. बीड सरपंच हत्या प्रकरणातील आका लवकरच हाती येतील. सुरेश धस यांचा इशारा. धनुभाऊ तुला कशाला घेरू. तुला पालकमंत्रीपद लखलाभ. आम्हाला न्याय मिळवून द्यायचाय. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी आमदार सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर टीका. धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द संपवण्याचं काम सुरू. एक सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावलेल्या आहेत. अमोल मिटकरींची दमानी यांचं नाव न घेता टीका. अमोल मिटकरी लहान आहे. तू या रंगेलच्या नादी लागू नको, अन्यथा अवघड होईल. अमोल मिटकरींच्या आरोपानंतर सुरेश धस यांचा इशारा. सुरेश धस यांच्या मनामध्ये शंका असेल तर त्यांनी आमच्याकडे मांडाव्यात. तपासामध्ये अडचणी येतील असं वक्तव्य करू नये. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर सुरेश धस यांच्याशी चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया. प्रकरणामध्ये लक्ष घातलंय म्हणता आणि अजूनही खंडणीखोराला अटक नाही. अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंचा सरकारला घरचा आहे तर आरोपींना राजाश्रय असल्याचाही आरोप. प्राजक्ता माळी सुरेश धस यांच्या विरोधात तक्रार करणार. सूत्रांची माहिती. परळीमध्ये धनंजय मुंडेंकडून इव्हेंट मॅनेजमेंट होत असल्याचं धस यांचं वक्तव्य. प्राजक्ता माळीच्याही नावाचा उल्लेख. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत बीडमध्ये लढा देणार. बीडमधील हत्या प्रकरणावरून अंजली दमानिया यांचा पुनरुच्चार. वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत लढा देणार असल्याची भूमिका. आरोपींवर कारवाई होत नसेल तर गृहमंत्री जबाबदार. गृहमंत्री कुणाला वाचवत आहेत. बीड हत्या प्रकरणावरून संजय राऊतांचा निशाणा. बीडचा बिहार झालाय. फडणवीसांनी बीडचा दहशतवाद मोडून काढावा. राऊत आक्रमक. सरपंच हत्येच्या घटनेची सीबीआय चौकशी करावी. खासदार बजरंग सोनवणेंची मागणी. कुणी सुटणार नाही. कठोर कारवाई करण्याची सरकारची भूमिका. चंद्रशेखर बावनकुळेंचं राऊतांच्या टीकेला उत्तर. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. बीडचा बिहार झालेला आहे. फडणवीसांनी बीडचा दहशतवाद मोडून काढावा. खासदार संजय राऊतांची मागणी. संजय राऊतांना लोक कंटाळली आहेत. त्यांनी सकाळचा भोंगा बंद करावा. रुपाली चाकणकरांची टीका. विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण करावं. मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या राऊतांविरोधात चाकणकर आक्रमक. मंत्रीच गुन्हेगारांना संरक्षण देत असतील तर अशा घटना वाढतील. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा. बीड प्रकरणामध्ये कुणाचीही गय करणार नाही असं फडणवीस म्हणाले होते. आता महाराष्ट्राची जनता काय कारवाई होते याची वाट बघतेय. फडणवीसांच्या भूमिकेवर काँग्रेसचे नेते सतेज पाटलांची प्रतिक्रिया. तुळजापूर तालुक्यामधल्या मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला. सरपंच नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न. गाडीच्या काचा दगडानं फोडून आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न. पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती. माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का. उरण तालुक्यामधल्या पागोटे गावातील सरपंच कुणाल पाटलांचा पोलिसांना सवाल. गावात धुडगूस घालणारे गावगुंड अजूनही मोकाट. गुन्हा दाखल पण अटक नाही. पाटलांचा आरोप. हवेत गोळीबार प्रकरणी कैलास फडला जामीन मंजूर. परळी कोर्टाकडून अवघ्या 24 तासामध्ये जामीन. कोणताही गुन्हा करण्याच्या हेतूनं आशिलानं गोळीबार केला नाही. फड यांच्या वकिलाचा युक्तिवाद. 2 चिमुकली मुलींवर अत्याचार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ आज राजगुरुनगर बंदची हाक. विविध संघटनांकडून बंदची हाक. राजगुरुनगरमधील घटना माणुसकीला काळीमा फासणारी. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी. खासदार अमोल कोल्हेंची मागणी. पुण्यामध्ये परप्रांतीय लोकांचं स्थलांतर वाढलं. भाडेकरूंना पोलीस तपासणी करून घर भाड्याने द्यावं. राजगुरुनगरच्या घटनेनंतर आढळराव पाटलांची प्रतिक्रिया. बदलापुरात 19 वर्ष तरुणीवर अत्याचार करणाऱ्या रिक्षाचालकाला बेड्या. मैत्रिणीनं बियर पाजून रिक्षाचालक मित्रांना अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार. कृत्यामध्ये साथ देणाऱ्या मैत्रिणीलाही अटक.
कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्षांना पोलिसांचं समन्स. आमदार बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणामध्ये दोघांनाही चौकशीसाठी बोलावलं. आमदार बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांवर कारवाई करा. युवा सेनेचं अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन. मुख्य सूत्रधार देखील कारवाई करण्याची मागणी. आमदार बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची युवा सेनेची मागणी. अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयाला युवा सेनेकडून निवेदन. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना मान्यवरांची आदरांजली. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11:45 शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार. केंद्र सरकारचे देशातील सर्व कार्यक्रम रद्द. संपूर्ण देशामध्ये 7 दिवसांचा दुखवटा जाहीर. पंतप्रधान मोदींकडून मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन. अमित शहा, नड्डांची उपस्थिती. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी खरगेंचं मोदी शहांना पत्र. माजी पंतप्रधानांच्या स्मारकासाठी जमिनीची मागणी. पीएम मोदी आणि अमित शहांसोबत खरगेंची फोनवरही चर्चा. बराक ओबामा मनमोहन सिंग यांना गुरु मानायचे. मनमोहन सिंग यांच्यावर टीका करणारे त्यांची प्रशंसा करत आहेत. प्रशंसा ही फक्त औपचारिकता आहे. पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. शरद पवार गटाच्या मुंबई विभागाची आज महत्वाची बैठक. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार. आगामी महापालिका निवडणुकीबाबत चर्चा होणार. 12 जानेवारीला शिर्डीमध्ये भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशनाला राज्यभरातून 15,000 प्रतिनिधी उपस्थित राहणार. जेपी नड्डा, अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार. महापालिका निवडणुकांसाठी भाजपसाठी संघदक्ष. विधानसभा निकालानं हुरळून जाऊ नका, संघाचा भाजपला सल्ला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुस्त राहून चालणार नसल्याच्या सूचना. कल्याण मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी 6 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी अखिलेश शुक्ला, पत्नी गीता शुक्लासह 4 आरोपींना पोलीस कोठडी. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे नाराज असल्याची माहिती. भरणेंनी अद्याप मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला नाही. मनासारखं खातं मिळालं नसल्यानं भरणे नाराज असल्याच्या चर्चा. सूत्रांची माहिती. दहिसर पूर्वमध्ये आमदार प्रकाश सुर्वेंच्या हस्ते मालवणी महोत्सवाचं उद्घाटन. मालवणी महोत्सव 15 दिवस चालणार. धुळे बस स्थानक सुसज्ज होणार. बस स्थानक आणि बस आगारासाठी राज्य शासनाकडून 30 कोटी रुपये मंजूर. 250 नव्या ई बसेस धावणार. आमदार अनुप अग्रवाल यांची माहिती. प्रकृतीमध्ये सुधारणा होताच विनोद कांबळींचा चक दे इंडिया गाण्यावरून नृत्य. विनोद कांबळीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल. धाराशिव आणि संभाजीनगरच्या सरकारी रुग्णालयामधील 2 औषधं बनावट. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर. बनावट औषध पुरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार. सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 11,500 विद्यार्थी सीए म्हणून पात्र. 13.44% निकाल लागला. मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता खालावली. वाढत्या प्रदूषणामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना त्रास. वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्या 28 बांधकामांना मुंबई पालिकेची नोटीस. नियमांचं उल्लंघन केलं तर बांधकामं थांबवण्याचा पालिकेचा इशारा. मुंबईत 31ला रात्री मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष लोकल. नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय. नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण गोव्यामध्ये पर्यटकांची गर्दी. अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय. राज्यामधील 30 धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम रोखण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार. कोयना, जायकवाडी, गोसीखुर्द, उजनी धरणामध्ये यंत्रणा बसवण्याचं नियोजन. विदर्भ आणि मराठवाड्याला आज येलो अलर्ट. शेतकरी चिंतेत. महाराष्ट्रासह उत्तर भारतामध्ये पावसाचं वातावरण तयार. राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस. पपई आणि आंबा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये पावसाची हजेरी. मिरचीची आवक घटल्यानं दर वाढण्याची शक्यता. मिरची पिकावर रोगाचा प्रादुर्भाव पडल्यानं उत्पादनामध्ये घट. सरासरीपेक्षा 25% जास्तीचा पाऊस झाल्यानं मिरची पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. जळगावच्या यावल रावेल तालुक्यामध्ये गारपिटीचा तडाखा. गारपिटीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता. शेतकऱ्यांची चिंता वाढली. गेल्या 2 दिवसांपासून धुळे जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण. फुलांवर रोगराई पसरण्याची भीती. शेतकरी चिंतेत. नंदुरबारमध्ये कापसाला भाव मिळत नसल्यानं कापसाची घरामध्ये साठवणूक. कापसाच्या पेरणी क्षेत्रामध्ये घट होण्याची शक्यता. शेतकरी कापूस भाववाढीच्या प्रतीक्षेत. धुळ्यामधील साखरी, पिंपळनेरमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात. पावसाचा फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता. धुळे जिल्ह्यामधल्या 12 सिंचन प्रकल्पामध्ये 94% जलसाठा. रब्बी हंगामातील आणि उन्हाळ्यामधील पिकांवरचं पाणी टंचाईचं संकट टळलं. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. बळीराजा चिंतेत.
बारामतीमध्ये कांदा रोपांना मागणी वाढली. कांद्याच्या दरामध्ये वाढ झाल्यानं शेतकऱ्यांचा कांदा पिकाकडे कल. पालघरमध्ये शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या युरिया खताचा काळी बाजार. युरियाची वाहतूक करणारा ट्रक बोईसर पोलिसांकडून जप्त. सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशामध्ये प्रथम. योजनेच्या माध्यमातून डिसेंबरमध्ये दररोज 844 पंप बसवण्यात आल्याची माहिती. थकीत भाडे वसुलीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा प्रस्ताव तयार. थकीत भाडे वसुलीसाठी थेट वसुली आदेश काढले. बुलडाण्यामध्ये निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचीही चांगभलं. विधानसभेमुळे बुलडाण्याला 72,83,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं. राज्यामध्ये एसटी बसमध्ये बिघाडाचं प्रमाण वाढलं. राज्यामध्ये रोज 183 बसेस बंद पडल्याची धक्कादायक माहिती. ठाणे शहरामधील 150 बस गाड्यांमध्ये सीसीटीव्ही सुविधा बंद. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण. नंदुरबारमध्ये नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमुळे एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये गर्दी. महामंडळाला आर्थिक फायदा होणार. नंदुरबारमध्ये स्थलांतर झालेल्या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना स्वस्त धान्य दिलं जाणार. ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना शासनाकडून दिलासा. नवी मुंबईमध्ये 1,37 कोटीहून अधिक रुपयांची सायबर लूट. 40,43,44,456 रुपयांची रक्कम गोठवण्यात पोलिसांना यश.